ज्याच्यासाठी आर्यनने पूर्ण जगाशी वैर घेतलं होतं, आज त्या छोट्या हातावर धोका आला होता. आणि एक बाप जेव्हा आपल्या मुलीसाठी उभा राहतो तेव्हा तो एक फक्त माफिया राहत नाही, तो संपूर्ण वादळ बनतो. मुलगी घरी आल्यापासून घर पूर्ण बदललं होतं. पूर्वी शांत असलेलं घर आता छोट्या रडण्याच्या आवाजाने जिवंत झालं होतं. सायली तिला हातात घेऊन अंगाई गात बसायची. आर्यन अनेकदा दुरून फक्त बघत राहायचा, कारण त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. ज्याच्या आयुष्यात कधी फक्त अंधार होता त्या आयुष्यात इतका प्रकाश आला आहे. मुलगी त्याच्या बोटाला पकडायची आणि तो पूर्ण मऊ व्हायचा. सायली हसायची, इतके डेंजरस दिसता पण हिच्यासमोर पूर्ण हरता. तो शांत म्हणायचा, हिच्यासमोर हरायला आवडतं. पण बाहेरचं जग अजून संपलेलं नव्हतं. विक्रम शांत बसलेला नव्हता. त्याला माहीत होतं आर्यनला तोडायचं असेल तर त्याच्या कुटुंबाला हात लावावा लागेल. एक दिवस सायली मंदिरात जायला निघाली. मुलगी स्टोलरमध्ये होती, सिक्युरिटी सोबत होती. सगळं सामान्य वाटत होतं. मंदिरात सायलीने दिवा लावला, डोळे मिटून प्रार्थना केली, देवा हे सुख असंच ठेव. तेवढ्यात बाहेर हलकी गडबड झाली. एक माणूस सिक्युरिटीच्या जवळून सरकला. त्याचा हात स्टोलरकडे गेला, पण पुढच्या क्षणी सायलीने पाहिलं तो स्टोलर घेऊन पळत होता. सायली किंचाळली, माझं बाळ. सिक्युरिटी धावली. फोन आर्यनकडे गेला. त्या क्षणी तो मीटिंगमध्ये होता. एकच वाक्य ऐकलं, बेबी किडनॅप झालंय. त्याचा चेहरा क्षणात बदलला. खुर्ची मागे सरकली. पूर्ण खोलीत शांतता पसरली. तो फक्त एवढंच म्हणाला, लोकेशन पाठव. दुसऱ्या बाजूने जुन्या वेअरहाऊसचा ॲड्रेस आला. आर्यनने स्वतः गाडी घेतली. त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना घाई, फक्त एक भयानक शांतता. कारण यावेळेस गोष्ट त्याच्या मुलीची होती. वेअरहाऊसमध्ये विक्रम हसत उभा होता. मुलगी बाजूला क्रॅडलमध्ये होती. सायली तिथे पोचली तेव्हा तिचे पाय थरथरत होते. विक्रम म्हणाला, आज तुला समजेल, त्याचा भूतकाळ कधी संपत नाही. तेवढ्याच वेअरहाऊसचं दार जोरात उघडलं. आर्यन आत आला. यावेळेस कुणीही त्याला थांबवू शकलं नाही. विक्रमने बंदूक उचलली, पण आर्यनची नजर फक्त मुलीकडे होती. त्याने काही सेकंदात अंतर कमी केलं. सगळं इतक्या वेगात झालं की विक्रमला समजलं नाही. बंदूक खाली पडली. लढाई सुरू झाली. सायली मुलीकडे धावली. तिने तिला उचलून घट्ट मिठीत घेतलं. आर्यन आणि विक्रम समोरासमोर होते. विक्रम अजूनही हसत म्हणाला, तू बदललास म्हणे. आर्यन थंड आवाजात म्हणाला, हो, कारण आता मी एकटा नाही. काही सेकंदात विक्रम पूर्ण हरला. तो खाली पडला. पण यावेळेस आर्यनने बंदूक उचलूनही गोळी चालवली नाही. सायली आश्चर्याने पाहत होती. आर्यन मागे सरकला. आज माझी मुलगी पहिल्यांदा मला पाहते आणि मला तिच्या आठवणीत रक्त नको. पोलीस आत आली. विक्रमला घेऊन गेली. वेअरहाऊसमध्ये पूर्ण शांतता पसरली. सायली मुलीला घेऊन आर्यन समोर आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आज तुम्ही पुन्हा जिंकलात. आर्यनने मुलीकडे पाहिलं. ती शांतपणे त्याच्या बोटाला धरत होती. त्याने हलकं असून म्हणालं, नाही, आज मी पूर्ण झालो. काही महिन्यांनी घरात छोटा वाढदिवस होता. मुलगी पहिल्यांदा चालत होती. सायली केक कापत होती. आर्यनने पूर्ण घर बलून्सने भरलं होतं. सायली हसून म्हणाली, पूर्वी ज्याच्या नावाने शहर घाबरायचं तो आज बलून्स लावत आहे. तो म्हणाला, हे दोघी असतील तर काहीही करेन. त्या संध्याकाळी सगळे एकत्र बसले. खिडकीतून येणारा वारा शांत होता. आणि अनेक वर्षांनी आर्यनला खरं समाधान मिळालं होतं. कारण शेवटी जग जिंकणं महत्त्वाचं नसतं, आपलं घर सुरक्षित असणं महत्त्वाचं असतं. जर आपल्याला वाटत असेल की खरं प्रेम आणि कुटुंब माणसाला पूर्ण बदलू शकतं तर कमेंटमध्ये लिहा, कुटुंब हीच खरी ताकद आहे. अशाच इमोशनल सिनेमॅटिक स्टोरीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा पाठ कसा वाटला. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.